बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडनं गुन्ह्याची कबुली। वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला। डॉक्टर, शाळा कर्मचारी आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं। हाकेंच्या उपोषणस्थळी मोठा गोंधळ। मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडनं घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत। काल झालेल्या वादावरनं मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही। धनगर समाजानं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, नाहीतर आम्हाला तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल, मनोज जरांगेंचा इशारा। मंत्री शंभूराज देसाईंच्या फोननंतर मनोज जरांगे उपचार घेण्यास झाले तयार। मध्यरात्रीच्या दरम्यान जरांगेंनी उपचार घेतले। तब्येत खालावल्यानं जरांगेंना लावलं सलाईन। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक। सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यानं बंदचा निर्णय। व्यापाऱ्यांकडनं उद्या परभणी शहरासह जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक। 4 दिवसांपासून अंतरवालीमध्ये आंदोलन सुरू। सगेसोयरीच्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन। जरांगेंच्या समर्थनार्थ अहमदनगर सकल मराठा समाजाकडनं उपोषण। नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर। चिपळूणमध्ये अजित पवार सभा घेणार। शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा। चिपळूणमधील सावरकर मैदानात पवारांची जाहीर सभा होणार। पक्षफुटीनंतर पहिल्यांदा शरद पवारांची कोकणात होणार सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्हा दौरा लांबणीवर। 26 सप्टेंबरला होणारा दौरा 5 ऑक्टोबरला होणार। पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती। राज्यामध्ये 10 ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुका निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा होणार। निवडणूक आयोगाकडनं तयारी सुरू। महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। विदर्भातल्या विधानसभा जागांवर चर्चा होणार। पहिल्या टप्प्यातल्या जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण होणार। महाविकास आघाडीचं जवळपास 80% जागा वाटपावरची चर्चा पूर्ण। विदर्भ सोडून महाराष्ट्रातल्या उर्वरित जागा वाटपाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती। तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा करणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। ठाकरे गटामुळेच लोकसभेला काँग्रेसच्या जागा वाढल्या। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। तर आमच्या जागा एकमेकांमुळे वाढल्या। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं राऊतांना प्रत्युत्तर। काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये। अजून जागा वाटप शिल्लक। संजय राऊतांचा सल्ला। लोकसभेला काँग्रेसच्या 3 ते 4 जागा जास्त आल्या, मात्र त्यात आमचाही वाटा। राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात चुकीनं बोलले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर राऊतांचं फार काही ऐकू नका, पटोलेंचा राऊतांना टोला। भास्करराव पाटील खदगावकरांची काँग्रेसमध्ये घर वापसी। नाना पटोलेंच्या उपस्थितीत खदगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मीना खदगावकर आणि ओम प्रकाश पोकर्णा यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश। शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। राज्य शासनाकडून अधिकृत अधिसूचना जारी। बावीस सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। शासनाकडून पुढचे आदेश मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी। सिनेट निवडणूक स्थगित करणं हा मुंबई विद्यापीठातल्या पदवीधरांचा अपमान। अचानकपणे निवडणूक रद्द करणं अन्यायकारक। या विरोधात राज्यपालांकडे दाद मागणार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका। महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी भाजपकडून 13 बाहेरील नेत्यांची जबाबदारी। हे नेते प्रत्येक जागेवर भाजपची रणनीती बनवणार।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करा. आमदार सतीश चव्हाणांची मागणी. मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आजपासून आठवड्यातील 7ही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत सुरू राहणार. मात्र कोस्टल रोडवर वाहनं थांबवण्यास तसंच छायाचित्र काढण्यास मनाई. ठाण्यातल्या घोडबंदर रस्त्यावरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टायर किलरचा होणार प्रयोग. यामुळे घोडबंदर रोडवर उलट्या दिशेनं घुसणाऱ्या गाड्यांचे टायर पंक्चर होणार. ठाणे महानगरपालिकेचा निर्णय. ठाणे रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलासाठी गर्डर उभारणीचं काम केलं जाणार. या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. आज रात्री 12 वाजल्यापासून पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक. गोरेगाव आणि कांदिवली स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन धीम्या तर डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला आणि वाशी स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. या काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीच्या आकर्षक वस्तू अर्पण. या वस्तूंचा आज संध्याकाळी 6 वाजता लिलाव होणार. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये लिलाव आयोजित. लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण. गणेशोत्सवातील 10 दिवसात 5,65,90,000ची रोकड जमा. पंढरपूरच्या विठ्ठलाचा लाडू प्रसाद दिवसेंदिवस लोकप्रिय. गेल्या वर्षी 65 लाख लाडूंची विक्री झाल्याची माहिती. म्हाडानंतर आता सिडको ही घरांच्या किमती कमी करणार. सध्याच्या किमतींमध्ये 10% कपात. 5 ते 6 लाख रुपयांनी घरांच्या किमती कमी होणार. एमटीडीसीच्या कोकणसह राज्यभरातल्या रिसॉर्ट्सचं खासगीकरण होणार. राज्यभरातील 30 रिसॉर्ट्स पीपीपी तत्वावर दिली जाणार. सरकारकडून ऑनलाईन निविदा मागवल्या जाणार. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा अभियान. जुहू किनाऱ्यावर मोहीम राबवली जाणार. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर उपस्थित राहणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या जनसंवाद यात्रेच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात. उत्तर मुंबईतील मालाड, मागाठाणे मतदारसंघांचा घेणार आढावा. शिवसेना खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यभर जनसंवाद यात्रा काढली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. संघटना वाढीसाठी थेट शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी बोलता येत असल्याची श्रीकांत शिंदे यांची माहिती. आनंदाचा शिधा. टेंडर प्रक्रियेला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. शिंदे सरकारला मोठा दिलासा. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या परवानगीबाबत ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पालिकेला स्मरणपत्र. परंतु अद्याप पालिकेनं उत्तर न दिल्यानं ठाकरे गटाकडून आता पुढची नेमकी काय पावलं उचलली जाणार याबाबत उत्सुकता. भंडारा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. किशोरी पेडणेकरांनी मतदारसंघाचा घेतला आढावा. भंडारा मतदारसंघ हक्काचा असून काँग्रेससाठी सोडणार नाही. पेडणेकरांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. मालाड मतदारसंघावर शिवसेना शिंदेगट दावा करणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या जनसंवाद दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी. मालाड मतदारसंघावर महायुतीत वाद होण्याची शक्यता. वसमत मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला महायुतीमधूनच विरोध. राष्ट्रवादीच्या राजू नवघरेंचा पराभव अटळ. त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करून घेऊ नये. शिवसेनेच्या राजू चापके यांचं वक्तव्य.
भाजपच्या आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार अशी बातमी व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात भाजपची तक्रार. भाजपसह अश्विनी जगताप आणि कुटुंबाची बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप. मुक्ताईनगर मतदारसंघाच्या मतदार यादीमधील 43,000हून अधिक मतदारांची नावं संशयास्पद, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये 18 दिवसात 4 कोटी सदस्य. या देशांमध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलतायत, त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नितेश राणेंची केली पाठराखण. सरकारची सुरक्षा घेऊन नितेश राणे मोठमोठी वक्तव्य करतात. आम्हाला 2 गटातले वाद नकोयत. मस्जिद आणि मदरशांमध्ये नेहमीच समाजांमध्ये एकोपा कसा वाढेल यावर चर्चा होत असते. समाजवादी पार्टीच्या अबू आझमींकडनं नितेश राणेंची कान उघडणी. मुंबईत काँग्रेस नेत्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांची घेतली भेट. भाजप खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाडांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. अमरावतीत महाविकास आघाडीच्या विरोधात काढला निषेध मोर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.